नमस्कार मंडळी, माझ्या पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नाही, म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया माझं सकाळचं रुटीन आणि धावपळ। आज मला करायची होती साफसफाई। आता मुलं गेले होते सकाळी स्कूलमध्ये, सगळं आवरून वगैरे सकाळी गेल्याच्या नंतर आता इंडियाचा बॉक्स याच्यावरती बेडवरती ठेवला होता, कारण की मुलीची बॅगची कवर निघाली होती थोडं, त्याची क्लिप, तर मग सकाळी ते शिवत बसले। आणि सकाळीच्या घाईघाई आवरायच्या याच्यामध्ये कपडे टाकणं होत नाही बेडमध्ये, तशाच घड्या मारून ठेवल्या आथरणच्या, कारण की पटकन त्यांना वेळेवर नेऊन घालायचं असते। म्हटलं आल्याच्यानंतर आपण राहिलेले कामं करून घेऊया, इझिली होऊन जातात। मग त्यांना येईपर्यंत तर टाईमपर्यंत तर माझे सगळे कामं होतेच घरातले। तर मग मी गोधड्या वगैरे सगळे व्यवस्थित टाकून दिल्या बेडमध्ये। म्हटलं सगळं सामान जिथं ठेवून देऊया, कारण की मुलं सकाळी जातात ना, घरामध्ये सगळे त्यांचे कपडे पडलेले असतात, परत टावेल वगैरे सगळं अस्तव्यस्त सगळे असते, कारण की आपल्याला पण घाई असते ना आवरायची, पटापट आवरून जाऊ, त्यांना सोडून येऊ, नंतर मग चाललं आपलं। तर मग सकाळी मस्त कपडे वगैरे व्यवस्थित टाकून दिले। आता स्वयंपाक राहिला होता, माझी सगळी कामं राहिली होती। म्हटलं आज जर आहे ना जरा एक्स्ट्रा कामं करूया, कारण की घरातली थोडी साफसफाई आता आपण सारखीच करत राहतो, तरी पण मग धूळ होते, कचरा येतो आणि घाण होतीच घरामध्ये, आपण किती पण स्वच्छ ठेवा। तर म्हटलं चला आज तेच करूया, लवकर स्वयंपाक होऊन झाल्याच्या नंतर आपण तेच करूया। जाळे झालेत जरा घरामध्ये, तेच मला साफ करायचे होते। आता म्हटलं वर्षवात पण चालू होणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडी साफसफाई करूया। तर आजपासून हॉलची करणार होते, तर तेच आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर म्हटलं आता झाडून वगैरे घेऊया। आता आथरण वगैरे टाकलं होतं आणि फारसं घर ठेवत नाही, त्याच्यामुळं झाडून वगैरे घेतात आमच्याकडे, असं बोलतात बरं का। तर मग म्हणलं नंतर बाकीचे कामं करून घेऊया, कारण की सगळंच राहिलं होतं करायचं, सगळंच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे स्टेप बाय स्टेप। नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा, आवडलं तर लाईक करायचं आहे आणि हाईप पण करायचं आहे। आपल्याला हाईपचं पण ऑप्शन आलेलं आहे, हाईपचं ऑप्शन नसेल सापडत तर आपण कमेंट करतो तिथं त्या लाईनीला आहे हाईपचं ऑप्शन, तर तिथं तुम्ही हाईप पण करू शकता। तर झाडू वगैरे मारून घेतला, झाडून झाल्याच्या नंतर म्हटलं सामाईन वगैरे, कारण की जे सुकायला कपडे, जे राहिलेले सुकायचे कपडे ते फॅन खाली टाकलेले असतात, ते पण व्यवस्थित घड्या मारून ठेवूया, कारण की काही मशीनवर असतात, काही साईडला खुर्चीवर टाकतात। आता पाऊस खूप चालू झाला, इकडं पावसाचे वातावरणच आहे, पण कपडे सुकत नाही, त्याच्यामुळं मग मला होत नाही माझं काम, की राहून जाते। पटापट कपडे वगैरे व्यवस्थित लावून दिलं, हॉलमधलं सगळे कामं झाले, तर मग आपला राहतो स्वयंपाकाला लागलं की स्वयंपाक झाल्याच्या नंतर परत दुसरं धुणी भांडी हे कामं आपले चालूच राहतात। हॉल पूर्ण झाडून वगैरे घेतला। आता रात्री विसरले बरं का मी सब्जा भिजू घालायचा, आता सब्जा काही तुम्हाला दावता नाही येणार बरं का व्हिडिओमध्ये, तरी पण भरपूर मी गिलास हे केला होता खाली, पण म्हटलं सांडून जायचं तुम्हाला दावायच्या चक्करमध्ये, तर सब्जा पिऊन घेतला। आणि सकाळीचं जे पोरांना सकाळी टिफिन करून दिलं तर ते सगळं सामान बेसिंगमध्ये टाकलं, घासायचं वगैरे ठेवायचं होतं सगळं। तर म्हटलं अगोदर चाय पिऊया। आता त्यांना आज टिफिनवरती मी पालक चिला करून दिला होता, म्हटलं तेच 2 बनवले ते जरा एक्स्ट्रा, आणि काही पण मुलासाठी बनवलं तर मी थोडं बेटर जरा एक्स्ट्रा करत असते, थोडंफार मिस्टरांना ठेवते आणि थोडं मी पण खात असते। तर त्यांना 2 या 3चं जरा मी एक्स्ट्राच करत असते, कारण की त्यांना पण देते आणि आपण पण खाऊन बघूया। स्वतःसाठी माणूस कधी बनवत नाही आणि नाश्ता पण होऊन जातोय, तर तेच माझं चालू होतं। म्हटलं चला आता थोडी चाय करून पिऊया, ब्लॅक टी, कधी कधी ग्रीन टी पण पिते, ब्लॅक टी पण पिते, जे आवडन ते। पण आता पाऊस चालू झाला तर थोडं इच्छा होती बरं का चाय प्यायची, पण कधीतरी पित असते, कधी कधी नाही पित। मी भरपूर कंट्रोल केला आहे स्वतःवर, कारण की पहिली खूप चाय प्यायची मी, मला टाईमच समजत नव्हता चाय प्यायचा। मी जेव्हा मला आवडलं, मनात आलं की तेव्हा मी चाय करून प्यायची, कारण की मला पण मिस्टर खूप वेळा बोलायचे की एवढी चाय पिऊ नको, पण मी ऐकत नव्हते। मला जेवायच्या अगोदर जर इच्छा झाली चाय करायची तर मी चाय करून प्यायची बरं का। मुलांना दूध कमी, मला चाय जास्त लागायची, पण आता तसं नाही आहे, आता मी खूप चाय कमी केलेली आहे। तर कधी आता जास्त करून गुळाचीच पिते मी, साखरेची पित नाही आहे। गुळाची चहा ब्लॅक बनवायची होती आणि तेच बनवणं चालू होतं। म्हटलं सकाळचा चिला आहे, आपण खाऊया नाश्त्याबरोबर, आपला नाश्ता पण होऊन जातो आणि घरातले कामं पण आज जरा एक्स्ट्रा आहे, तर ते पण होऊन जातात सगळे। मग पोटात असल्यावर काम करायला जरा बरं वाटते, आणि पोटात नसल्यावर कामामध्ये जीव लागत नाही। आता मुलाला सोडायला जरा दूर जावं लागतं, त्याच्यामुळे थोडी भूक लागल्यासारखी होती आणि टाईम झाला होता नाश्त्याचा, त्याच्यामुळं म्हटलं नाश्ता करून घेऊया आपण। बाकीचे कामं चाललेचे आता हळूहळू, आधी पोटोबान मग विठोबा बरं का। अगोदर म्हटलं
चाय पिऊन घेऊया. चाय झाल्याच्यानंतर मग घरातले स्वयंपाक राहिलेला आहे. परत त्याच आज कपडे पण भरपूर होते माझे धुवायचे. म्हटलं कपडे मशीनला लावून देता येईल आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग आपण थोडं समोरची हॉलची क्लिनिक सगळं करून घेऊया. आणि विहार पण मला साफ करायचं आहे, कारण की आता वर्षवास पण येऊ राहिला आहे, त्याच्यामुळं पण करायचं होतं. आणि घाण पण झालं होतं. असं काही नाही वर्षवास आला म्हणून नाही, पण थोडी त्याच्यावर धूळ वगैरे झालेली. म्हटलं तेच आपण साफ करूया. तर तेच माझी तयारी होती. तर म्हटलं अगोदर चाय घेऊ. चाय मला आहे ना असा नाश्ता वगैरे चायसोबत खूप आवडतं. म्हणजे तिखट आणि गोड याचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं बरं का. मी नेहमी असं काही तिखट पराठे आपण धापाटे काही बनवलं ना, मला चायसोबत खूप आवडते. मग त्याच्यामुळं मी चायसोबतच नाश्ता करत असते. ब्लॅक असो या दुधाची असो कोणची असो, मला त्याची टेस्ट खूप आवडते. तर मी नेहमी अशीच खाते बरं का. तुम्हाला कोणाकोणाला असं आवडते नक्की सांगा कमेंट करून. तर मग लगेच चाय पिऊन घ्यावा म्हटलं. चाय असं मला आहे ना काम राहिलं करायचं आणि आपलं आबत 10 मिनटं बसून आपली चाय पिऊन घ्यायची, नंतरच कामं करायचे, असे मला सवय आहे बरं का पहिल्यापासून. नाहीतर मग चाय प्यायची पटापटन जायचं तर ते मला नाही आवडत. तसं मी चाय प्यायची असली ना मला आरामशीरच पाहिजे चाय. मी जास्त टाईम हे करत नाही आहे. चाय वगैरे पिऊन झाली म्हटलं चला आता किचनकडे वळूया. कारण की साफसफाई करायची म्हणले ना आपण सामान काढतो एक आणि 4-5 सामान एक्स्ट्रा पडतात. ते तर असं नेहमीच होतं आहे. त्याच्यामुळं म्हटलं लवकर आवरू आणि लवकर लागूया कामाला. त्याच्यामुळे लगे किचनमध्ये आले. रात्री जे भांडे घासले होते म्हटलं ते रॅकला लावून देऊया आणि जे घासायचे भांडे ते बेसिंगमध्ये ठेवूया. आता भांड्याचं सांगसान तर भांडे नुसते पडतात जेवण केल्याच्यानंतर. इनमिन 4 जण आहे, पण दुनियाचे भांडे सकाळ संध्याकाळ दुपार नेहमी नुसते भांडे असतात घरामध्ये घासायला. भरपूरच रात्रीचे वेगळे, सकाळचे वेगळे, दुपारचे वेगळे, नुसती भांडी भरपूर राहतात. जेवण बनवलेले जेवलेले भरपूर भांडे पडलेले असतात आणि तसेच ठेवायला चांगलं पण वाटत नाही. घासून वगैरे ठेवल्यावर क्लीन छान वाटते. तर भांडे माणसांत भरपूर असतात नुसते आणि होतातच. आता आपण जेवण वगैरे करतो 1-2 जेवण बनवल्याच्या प्लेटी काही जेवायच्या ते होतंच सामान घरामध्ये जास्त. तर म्हणलं चला भांडे लावून घेऊया. मग स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकात मला साधंच करायचा होता. स्वयंपाक म्हटलं पटकन करून घेऊया. आता स्वयंपाक वगैरे सगळा क्लीन करून घेतला. व्हिडिओ भरपूर मोठा होता त्याच्यामुळं जास्त करून मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही. भांडी वगैरे घासून घेतली बरं का. मी भांडी घासली, किचन सगळं क्लीन केलं. आणि भाजी आहे ना मी काय बनवलं होतं सकाळी मुलाला चिला बनवून दिला होता, पालक चिला. थोडा पालक उरला होता, म्हटलं बेसन पालक बनवूया. तर मी तेच बनवलं होतं. साईडला चपात्या पण बनवल्या होत्या, भाकरी नव्हत्या बनवल्या. आणि घरातले कामं अगोदर किचनपासून सुरुवात केली ना माझ्याच्यानं तर पटापट होतात. मी सुरुवात कोणचं काम करायचं असं किचन अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा आहे, बाकीचे नंतर कामं करायचे. छोटे मोठे हे आपले घरातले डेलीच आहे. पण साफसफाई जर काढली तर मग आपल्याला कसं आहे काम जरा जास्तच होतं आहे. साफसफाईचं काम वेगळंच. मी आत्ता गावाहून आले तेव्हा सगळं क्लीन केलं, पण घरामध्ये जाळे वगैरे झाले होते. म्हटलं तेच सगळं साफ वगैरे करून घेऊया व्यवस्थित. साफ झाल्याच्यानंतर मग किचनमधलीच क्लिनिंग ते पण व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की येणार आहे. आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. किचनच्या लाद्या रोज आपण किचन साफ करतो एवढं काय नाही, पण साबणाचा हात लावला ना तर मग एकदम असं तेलकट दिसत नाही आहे. थोडा साबण निरमा फिरवला ना तर मग तेलकट वगैरे किचन काही दिसत नाही, व्यवस्थित दिसतंय. तर मी सकाळी पण तसंच करते आणि संध्याकाळी पण तसंच करते. माझं 2 टाईम किचन मी स्वच्छ करते. रात्री पण घासते आणि सकाळी पण. एकदा घासून व्यवस्थित झालं तर छान दिसतंय. मग तसं मला तशा घाण किचनमध्ये नाही जावं वाटत, माझं मनच होत नाही जाण्याचं. त्याच्यामुळे मी स्वयंपाक झाला अगोदर माझं किचन स्वच्छ करून घेते. किचनला भांडं जिथालच्या तिथं ठेवून द्यायचं, नंतर मग आपल्या कामाला लागायचं. ते माझे पहिल्यापासूनच नियम आहे बरं का. तर तसेच नियम माझी मुलगी पण करते कधीतरी. मी एवढं ती किचनमध्ये जात नाही, पण कधीतरी काही करायचं असलं तर लगेच जाळं सगळं काढायला घेतलं. सगळं काढलं होतं बरं का. पण कारण की माझा मोबाईल घरी मी एकटीच होते आणि कोणी शूट करायला नव्हतं. आणि कसा तरी मोबाईल एवढं शूट करायला मी खुर्चीवरून ठेवलं, तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते बरं का. कारण की नाही तर पूर्ण हॉलचा मी आहे ना पूर्ण जाळं काढून घेतलं, कारण की जाळं खूप झालं होतं घरामध्ये. आणि तेच म्हटलं करून घेऊया क्लीन. त्याच्यामुळंच आंघोळ वगैरे नव्हती केली. म्हटलं अंगावर कसं धूळ वगैरे पडते, अंगाला खाज बीज येते, त्याच्यामुळं मग मी हे केलं नव्हतं, आंघोळ केली नव्हती. म्हटलं नंतर आपण आंघोळ करता येईल. तर सगळं असं आपण जर 15 दिवसाला जर हे केलं ना झाडून घेतलं ना तरी पण भिंतीला असे जाळे झाल्यासारखं होतात. आणि वरती याला पण सगळं धूळ होते. तर तेच मी कपडा शोधत होते. तर म्हणते 4 दिवस झाले की
हे नुसतं एक कशावर फोटोवर पण जाळं झालं होतं, ते पण सगळं साफ वगैरे करून घेतलं. आता जिथं तिथं माझा हात पोहोचत होता तिथं मी शूट केलं. जिथं तिथं माझा जे उंच होतं ना तिथं म्हणजे, कारण की घरी कोणी नव्हतं आणि मोबाईल असला, मोबाईल पकडायला कोणी नव्हतं आणि व्यवस्थित शूट करता येत नव्हतं. जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं. आणि जाळं माणसांचं नुसतं जाळंच होतं, कातण्या घरामध्ये आणि नुसतं जिकडून तिकडून आपण चालूच राहते साफसफाई, तरी पण साफसफाई करावंच लागते. आता म्हणलं दिवस छान आले त्याच्यामुळं साफसफाई करून घेऊया. आता वर्षवासचा दिवस चालू होणार आहे, पौर्णिमापासून वर्षवास चालू होणार आहे, त्याच्यामुळं मी म्हटलं आपण साफसफाई करून घेऊ. त्यासाठीच मी साफसफाई करायला लागले खरं म्हणायला गेलं तर, बाकी कारण काहीच नाही आहे. आणि असंच आपलं फॅन वगैरे साफ करणं, या कोपरे कापरे साफ करणं हे डेली चालूच राहते. तसं ठेवणं म्हणजे जाळं ठेवणं चांगलं नसतं असं बोलतात. तर म्हणलं आता घरातलं वगैरे सगळं साफ झाल्याच्यानंतर मी माझं सगळं आवरून रेडी झाले. माझं आवरून झाल्याच्यानंतर म्हटलं आता विहार साफ करून घेऊया. कारण की मी आंघोळ वगैरे केली आणि मशीनला कपडे लावून दिले. म्हटलं तोपर्यंत आपले कपडे पण होतात आणि लवकर आवरलं बरं का आज काम. कारण की मुलाचा तरी पण 1 तास मी मोबाईलमध्ये एडिटिंग वगैरे करत बसले. लवकर झालं घरातले कामं माझे. म्हटलं विहार वगैरे सगळं क्लीन करून घेऊया. आणि विहारामध्ये कचरा वगैरे काहीच नव्हता झाला. आता मी गावी येऊन आल्यावर एकदा क्लीन केलं होतं, पण ते काही रेकॉर्ड वगैरे केलं नाही. आणि आज पण म्हणलं सगळं मूर्त वगैरे लिक्विडनं व्यवस्थित साफ करून घेऊया. कारण की लिक्विडनं साफ केलं तर छान त्यांची चमक वेगळीच असते, पाणी वगैरे लावत नाही आहे. तर धूळ पण झाली होती, म्हटलं विहार पण व्यवस्थित पुसून घेऊया. आपण अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, तर मुलं कधी कधी काय करतात, तेलाचे हात पुसतात त्या विहाराला. तर मग ते तेलकट छान दिसत नाही आहे. त्याचं व्हाईटच्या ऐवजी ते ब्लॅक समोर तुम्हाला दिसतात ना, ते तेलाचंच पडलेलं आहे ओनं. तर म्हणलं आपण ते पुसून वगैरे घेऊया. वरती आपण दिवा वगैरे लावतो. आणि त्या दिवशी आहे ना मागं अगरबत्ती लावली होती, तर अगरबत्ती लावली तर मग ते खाली मी पांढरा शुभ्र कपडा ठेवला होता ना, तर त्या कपडा आहे ना थोडा जळाला होता. म्हटलं तो काढून घेऊया. आणि जे मी तुम्हाला लिक्विड दावलं ना, त्या लिक्विडने मी साफ करणार आहे मूर्त. आणि जिकडून मूर्त घेतली त्यांनीच ते लिक्विड दिलेलं आहे आम्हाला, पाणी नका लावू बोलले. त्या लिक्विडनं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि कपड्याने पुसून घ्यायचं. लगे तुम्हाला आता मी समोर धावतेच तुम्हाला कशी क्लीन करणार आहे म्हणून. आता हे याच्यामध्ये जे आपण अगरबत्त्या वगैरे लावतो ना, ते सगळं आता मी कुंडीमध्ये टाकून आले बरं का. आणि हे बघा एवढा जळाला होता कपडा अगरबत्तीमुळं. तर म्हणलं जो जळाला आहे तो आपण कट करून घेऊया आणि व्यवस्थित लावून घेऊया. मला वाटलं होतं घडी मारून ठेवूया, पण ते चांगला नव्हता दिसत. तर मी काय केलं, कापूनच टाकला. म्हणलं अगोदर विहार वगैरे सगळं साफ करून घेऊया, मूर्त पण साफ करायची होती. तर नुसती धूळ घरामध्ये झाली सारखी. आणि स्वच्छ केलं की मन एकदम असं प्रसन्न वाटतंय आणि छान पण वाटतंय. मला नेहमी असं म्हणजे मूर्त असताना जर पुसलं ना व्यवस्थित पुसता येत नाही. आणि मूर्त आपण काढून पुसली ना व्यवस्थित, आपण कोपरा सगळं पुसून घेतो आणि छान पण वाटते. आणि तेलाचे डाग वगैरे चिकचिकपणा आपण अगरबत्ती लावतो त्याचा हे पडतं ना, धूप पडते. परत दिवा लावल्याच्या नंतर तेलाचे हात आपण वात कधी खाली गेली तर वात खाली गेल्याच्यानंतर हे पण येते ना, आपण हात लगेच त्या विहारालाच पुसल्या जातात. मी तरी नाही पुसत, पण कधी कधी माझी मुलं पण लावतात. त्याच्यामुळंच मग म्हटलं पुसून घेऊया व्यवस्थित. सगळं व्यवस्थित मी पुसून घेतलं व्यवस्थित, कारण की त्याला तेल वगैरे होतं ना, त्याच्यामुळं म्हटलं सगळं साफ करून घेऊया. मूर्त नंतर करून घे, तोपर्यंत सुकतंय पण विहार. तर मग तेच पुसून घेत होते. आणि लई दिवस नाही पुसलं तर मग घाण होतं. आपण मूर्त वगैरे व्यवस्थित साईडला ठेवून व्यवस्थित पुसता येते. मग तेच मी ठरवलं, म्हटलं आता लवकर कामं झाले तर आपल्याला काहीतरी हे करून घेऊया. मूर्त घेतली खाली आणि समोरचा कॅमेरा थोडा जरा हे ब्लड दिसते, व्यवस्थित दिसत नाही. धूळ होती व्यवस्थित, तर ती धूळ पुसून घेतली. आता मी जी घेतली ना मूर्त, ते पाणी वगैरे लावू नका बोलले, लिक्विडनंच फक्त पुसून घ्यायचे. तर अगोदर म्हणलं थोडी धूळ वगैरे झाली तर ते आपण पुसून घेऊया कपड्याने पुसून झाल्यानंतर लिक्विड घेतलं. आता लिक्विडनं व्यवस्थित चोळून घ्यायचे. आणि हे काम माझे मुलंच करतात बरं का, मी एवढं करत नाही आहे. मुलं आणि मिस्टर, मी कधीतरी करते, कारण की मला काय पता बोटाचे असे प्रॉब्लेम आहे, जरा चमडा निघल्यासारखा झालेला आहे, तर आग होते. तर त्याच्यामुळं मी जास्त करून साफ करत नाही. याच्या अगोदर एकदा केली ना, आता दुसरी बार आहे. नाही तर मुलंच, माझे मुलगा आणि मुलगी आणि मिस्टर, ते तिघंजणच साफ करत असते विहार. जास्त करून मी करत नाही. आता माझे कामं झाले, म्हटलं चला आपल्या हातानं स्वच्छ करून घेऊया. आणि स्वच्छ झाल्याच्यानंतर
ठेवून देऊ व्यवस्थित. आता घरी कोणीच नव्हतं, मी एकटीच होते, तर माझं चालू होतं काम. म्हटलं आपण हे करून घेऊया. आणि तुम्हाला दोन्ही मूर्त मी बाबासाहेबाची मूर्त साफ केल्याच्यानंतर मी तुम्हाला दोन्ही जवळ ठेवून धावते. आणि तुम्ही बघू शकता पहिल्या म्हणजे फरक मूर्तीचा किती छान दिसते, म्हणजे त्याची चमक वेगळीच आहे बरं का, छान वाटते. आणि तरी पण अजून मी पुसली नाही, नुसते लिक्विडनंच चोळते. तर बुद्धाची मूर्त आणि बाबासाहेबाची मूर्त तुम्ही बघू शकता, एकदम अशी छान वाटते, त्याचे चमकच वेगळी आहे. आता कपडा घेतलेला आहे मी, सगळं लिक्विड चौकड लावलं मूर्तीला आणि चोळून घेतली मूर्ती व्यवस्थित. आणि घरामध्ये ते बघा सगळं असं काळं काळं निघतंय आणि छान वाटते. घरामध्ये लावल्या होत्या बातम्या, आता सगळं बोलतात आज बंद आहे महाराष्ट्र म्हणून, बंद आहे महाराष्ट्र. काही स्कूलला पण सुट्ट्या दिलेल्या आहे. तर मग तेच चालू होतं, तेच ऐकत होते मी. मुलांच्या बाऱ्यात, मुलांना किती मारलं, कोणाला काय, तेच बातम्या लावलेल्या टी व्हीवरती, मी तेच ऐकत होते. तर कोणी त्यांच्यावर लक्ष नाही द्यायना मुलावर, कारण की मुलं एवढे कोणी मेहनत करतात. दुनिया आपल्या मुलावर बेतल्यावर तेव्हा सगळ्यांनाच कळतंय की कसं असतं म्हणून बरं का. आणि कोणाकोणाला मुलाला खूप म्हणजे खूपच मारलेलं आहे. 2 दिवस झाले इंस्टाग्राम खुललं की तेच, यूट्यूब खुललं की तेच सगळं चालू आहे बरं का. तर काहीतरी निर्णय घ्यावा पटकन मुलाच्या भविष्यासाठी सरकारने. तर बघा बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघू शकता, म्हणजे जी साफ केली ती बघा आणि जी गौतम बुद्धाची ती पण बघा. आता ती पण छान दिसते एकदम, दोन्ही क्लीन आणि व्यवस्थित घासली ना, मग आता भरपूर दिवस मग साफ करायची गरज नाही. आपण सारखं थोडीच काढून घासत बसतो आणि त्याला पाणी वगैरे लावायची गरजच नाही म्हणा. फक्त पुसून चोळून घ्यायचं लिक्विडनं आणि कपड्याने पुसून घ्यायचं व्यवस्थित. आणि माझ्या मुलाला करायला हे खूप आवडतं, मग तेच करत असतात. मुलगी पण जास्त करते. दुसरी एक छोटीवाली मूर्त आहे, पण तिला आम्ही पाणी लावलेलं आहे. ती अशी म्हणजे अशीच दुकानातून घेतली लोकल. म्हणजे तिचं जे ते असतं ना पित्तळ, ते हे नसतं आहे एवढं, हे नाही आहे, भारी नाही आहे. आणि हे मी घेतलेलं आहे ते पंचधातूचे आहे, त्याच्यामुळे त्यांची चमक वेगळीच आहे. आणि जी माझ्याकडची छोटीवाली आहे ती किती पण हे लिक्विडनं घासो पण ती कलर बदलत नाही बरं का. तिचाच कलर तसाच राहतो, थोडाफार नॉर्मल राहतो, जास्त राहत नाही. आणि ह्या मूर्तीचा लगेच कलर चेंज होतो, म्हणजे छान दिसते. आणि विहारात पण असं शांत वाटतंय. मला तर खूप आवडतं बरं का, घर असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. विहार वगैरे स्वच्छ झालं, सगळं व्यवस्थित झाल्याच्यानंतर आता तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा करून दावते. व्यवस्थित सगळं साफ करून झालं, सगळं व्यवस्थित ठेवलेलं. म्हटलं चला आता विहारामध्ये जो मी तुम्हाला दावलेला ना रुमाल जळाला होता, तो जेवढा जळेला तेवढा कट केला, कट करून व्यवस्थित ठेवून दिला. आता ते कट करताना काही तुम्हाला दावलं नाही, कारण की कैची माझी चालतच नाही. मुलांनी साडी खराब करून टाकली माझ्या आणि खूप मग मी ते काढून टाकलं, मी एडिट करून टाकलं. आणि पानं वगैरे सगळे पुसून घेतले, व्यवस्थित सगळं जिथाच्या तिथं ठेवून दिलं. आणि बघू शकता पहिल्यापेक्षा साफ केल्याच्यानंतर विहार कसं चमकतंय म्हणून एकदम मनाला असं प्रसन्न झाल्यासारखं वाटते, मला तर असं वाटतंय. आणि साफ केल्याच्यानंतर कोणची पण गोष्ट विहार असो या कोणचा असो, आपण क्लीन केल्यावर ते वेगळीच चमक दिसते आणि छान पण वाटते. घरामध्ये आकर्षित होतंय, मन रमतंय तिथं. अशा म्हणजे असं बोलतात आमच्याकडे. म्हटलं आता आपण काय केलं आहे, आपण सगळं सामान वगैरे काढायचं, दिवा पण लावून घेऊया. कारण की मी सकाळी दिवा लावला नव्हता. म्हटलं आता आपल्याला साफसफाई करायची तर दिवा वगैरे नाही लावायचा. तर नंतर दिवा लावला, अगरबत्ती लावली, बुद्धाला वंदन केलं. आणि आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि हाईप देखील सर्वांनी करायचं आहे. प्लीज सर्वजण हाईप पण करा, लाईक करा. आवडलं तर चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक डन करा. अशाच भेटूया आपण नवनवीन व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये. ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती सगळे डेली येत असतात. आणि कमेंट पण करायला विसरायचं नाही कोणचा व्हिडिओ पाहिजे म्हणून. सगळ्याला आता चला कामाची सुरुवात. आमची सगळं काम झालेलं आहे घरातलं पण, आणि सगळं जिथलच्या तिथं ठेवलेलं आहे. तर म्हटलं ठेवून देऊया जिथलच्या तिथं, कारण की मुलाचा पण वेळ होता तोपर्यंत. आता एडिटिंग वगैरे सगळं झालं आहे. आजचा दिवस पूर्ण आनंद, म्हणजे कामं सगळे झाले माझे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ सर्वांनी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद बरं का. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आवडलं तर लाईक करायचं आहे. चला आता इथंच एंड करते. बाय. भेटूया उद्याच्या व्हिडिओत.